नमस्कार मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत संकट चतुर्थीची संपूर्ण माहिती व संकट चतुर्थी म्हणजे काय ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर बघूया. संकट चतुर्थी हा भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. अत्यंत पवित्र व्रताचे दिवस मानले जाते. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात पौर्णिमेनंतर येणारे कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकट चतुर्थी असे म्हणतात. संकट चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी. या दिवशी श्रद्धेने व्रत आणि पूजा केल्यास श्री गणेश भक्तांचे जीवनात अडथळे, संकट आणि दुःख हे दूर होतात अशी सुद्धा श्रद्धा आहे. बघा, जेवढं तुम्ही गणपती बाप्पांचं हे कराल तेवढं तुम्हाला कशातही अडथळे येणे हे दूर होतात व दुःख दूर होतात. तसं संकट चतुर्थीचे महत्व काय? श्री गणेश हे विघ्नहर्ता आणि बुद्धीचे अधिपती देवता आहेत. या दिवशी व्रत केल्याने मनोकामना ही पूर्ण होतात असे सुद्धा मानले जाते. तसेच घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. कार्यातील अडथळे हे दूर होतात आणि यशची आपल्याला प्राप्ती होते. म्हणजे यशची प्राप्ती होते. आरोग्य, धन आणि कौटुंबिक संख्या सुद्धा लाभते. तसेच व्रत कसे करावे? खूप जणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतात. कोणी मिठाचा मोदक घेतात, कोणी फराळ करतात, कोणी एक वेळा संध्याकाळी चंद्रोदयाचं दर्शन घेऊन पूजा करून नंतर मग फराळ करतात, जेवण करतात असे आहे. तसेच व्रत कसे करावे? सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे व श्री गणेश मूर्तीची किंवा प्रतिमा असेल तर स्वच्छ ठिकाणी ठेवून किंवा आपल्या देवघरात ठेवून स्वच्छ ठिकाणी ठेवून, प्रतिमा असले तरी चालते, पूजा करावी. तसंच गंध, अक्षदा, लाल फुले, दुर्वा, मोदक किंवा लाडू हे अर्पण करावे. म्हणजे त्यांना लाडू आणि मोदक हे खूप प्रिय आहे म्हणून आपल्याला झालं शक्य असलं तर मोदक करावे. तसं दिवसभर उपास करावा. काही जण तर फराळ सुद्धा करतात, तुम्हाला मगाशी म्हणलं असं. तर काही जण संध्याकाळी श्री गणेशाची आरती, अथर्वशीर्ष आणि संकष्टीची व्रतकथा वाचतात. व्रतकथा सुद्धा वाचतात. अथर्वशीर्ष वाचन करावे, पठण करावे. आपण चांगले असते अथर्वशीर्ष सुद्धा, तुम्ही व्रतकथा वाचावी. तसंच त्यानंतर चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ देऊन दर्शन घ्यावे. चंद्रोदयाला अर्घ देऊन दर्शन घ्यावे. त्यानंतर प्रसाद ग्रहण करून हे उपास सोडावा. तसंच आपल्याला पूजेसाठी लागणारे आवश्यक साहित्य पण काय आहे? श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो, दुर्वा 21 किंवा 11 जरी असले तरी चालते. बघा, गणपतीला हे दुर्वा अतिप्रिय आहे. दुर्वा आणि आपलं लाल फुल हे जे की दाशाळचं आहे. तुम्हाला शक्य असले तसेच दुर्वा आणि लाल फुले, हळद, कुंकू, अक्षता, मोदक किंवा लाडू, नारळ, फळे, अगरबत्ती, दीप, नैवेद्य हे असं आपल्याला गणपती बाप्पांचा पूजा करून घ्यायचंय व आरती करून घ्यायचं. तसं संकष्टी चतुर्थीची कथा पण बघणार आहोत. एकदा अनेक देवता आणि ऋषी संकटाने त्रास झाले. त्यांनी भगवान श्री गणेशाची आराधना केली आणि श्री गणेशाने प्रसन्न होऊन म्हणाले की जो भक्त प्रत्येक संकट चतुर्थीला श्रद्धेने माझे व्रत करेल त्याच्या जीवनातील सर्व संकटे हे दूर होतील. तेव्हापासून संकट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा सुरू झाली आहे असे पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. संकट चतुर्थीची तुम्ही व्रत पूजा जितके तुम्ही, हे गणपती बाप्पा कसे विघ्नहर्ता आहेत म्हणून तुम्हाला जे संकष्टी येऊ दे, काही होऊ दे, तुम्ही जर गणपती बाप्पांची आराधना केल्या तर तुमचे सर्व हे संकट हे दूर होतील. तसंच संकट चतुर्थीचे लाभ काय आहेत? ते म्हणजे पूजा करण्याची, व्रत करणं, विघ्न आणि संकटापासून रक्षण, आपले व्यवसाय व नोकरीत प्रगती, शिक्षणात यश, तसेच मानसिक शांती, आर्थिक दृष्टी चांगली होतील व कौटुंबात सुख समृद्धी येईल. भगवान श्री गणेशांची कृपा प्राप्त होईल. अंगारिका संकट चतुर्थीचं पण खूप महत्व मानले जाते. जेव्हा संकट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारिका संकट चतुर्थी असे सुद्धा म्हणतात. म्हणजे आता हे आपल्याला तर माहित आहे, जे नवीन आहेत, जे नवीन पिढीचे आहेत त्यांच्यासाठी या दिवशी केल्याने व्रताचे पुण्य मिळते. म्हणजे बघा, तुम्हाला जर वर्षभर नाही झालं तरी अंगारिका चतुर्थी ही मंगळवारी येते. जर तुम्ही ते सुद्धा केलं तर तुम्हाला वर्षभराचे पुण्याची प्राप्ती होते. पुण्य अनेक संकष्टी चतुर्थीचा तुम्हाला लाभ भेटतो.
तसंच आपल्याला मंत्र म्हणायचं आहे श्री गणेशांचं. पूजा वगैरे केल्यानंतर संध्याकाळी आर्घ वगैरे दिल्यानंतर मग आपल्याला गणेशांची पूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मंत्र म्हणायचं. ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः असे तुम्हाला हे मंत्र 11 वेळा म्हणायचं आहे. तुम्हाला होईल तेवढं शक्य, तसं नाही, पण 11 वेळा तरी म्हणा. 108 वेळा म्हणले तरी खूप छान असतं. नाही जरी जमलं तरी तुम्ही 11 वेळा जरी म्हणलं तरी चालतंय. किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा विघ्न कुरु मे देवा समकाये सर्वदा हे सुद्धा तुम्ही मंत्र म्हणले तरी चालतंय. तसंच संकट चतुर्थी हे भगवान श्री गणेशांची भक्ती आणि संयम आणि श्रद्धेचं प्रतीक मानला जातो. म्हणून या दिवशी श्रद्धापूर्वक व्रत व पूजा करावं. कथा आणि चंद्रदर्शन केल्याने जीवनातील हे अडथळे दूर होतात आणि घरात सुख समृद्धी आणि यशची प्राप्ती होते. अशी यशची प्राप्ती होते. आपल्या घरात सुख समृद्धी येते. आपल्या घरात बघा सुख शांती समृद्धी येते. तुमच्या कामात यश येते. म्हणून आपल्याला काय करायचंय, जितकं होईल तेवढं आपल्याला गणपती बाप्पांची आराधना करायची त्या दिवशी, संकट चतुर्थी दिवशी, व व्रत करायचे. व्रत आणि आपल्याला पूजा करून घ्यायचे संध्याकाळी व व्रत सोडायचे. अशा प्रकारे संकट चतुर्थीची माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.